ध्येय नाही सापडत, कुठे जायचंय ते कळत नाहीये. त्याचं कारण आहे की आमचं जे लक्ष आहे ते स्थिर नाही. तुमचं मन जिकडे घेऊन जातं ना सर, आम्ही तिकडे जातो. आम्हाला जिकडे जायचंय तिकडे नाही जात. बरं तुम्ही म्हणायचं आम्हाला कसं कळणार की कुठे जायला पाहिजे? तुम्हाला पश्चाताप होतो ना, होतो की नाही होतो? रिग्रेट होतो ना, काहीतरी केलं की काय होतो, हे नव्हतं करायला, बरोबर असं होतं, म्हणजे तिकडे जायला नको. तो चरित्र बिघडलं तरी चालेल, पण समोरचा काय विचार करतो ते म्हणजे. आज तुम्ही एक खोटी प्रतिमा घेऊन निघताय. जो माणूस स्वतःचं अस्तित्व जर खोटं बनवतोय त्याला योग्य दिशा कशी मिळणार आहे? मिळेल का? तुम्ही बाहेरून सुंदर आंघोळ करता, छान छान कपडे घालता, खूप नटवता त्याला, आणि आतमध्ये मन मात्र तुमचं अपवित्र ठेवू का? तुमचं अंतःकरण तुमचं चरित्र खराब ठेवतं. चित्र किती बदला, चरित्र खराब असलं त्या चित्राला काहीच किंमत नाही. तात्या विंचूचा जो बाहुला होता की नाही, तो किती सुंदर होता, क्यूट होता, क्यूट ह्याच्या भाषेमध्ये. पण जेव्हा तो मंत्र पाळायचा छातीवर बसायचा, ओम भगवती भागोदरी ओम फट स्वाहा, तेव्हा आपल्या सुद्धा अंगावर काटा यायचा. क्यूट न बाहुला तर क्यूट नसतो, अगोदर किती क्यूट होत असेल. तो तात्या विंचू तिथं नाहीये, हे माझ्या समोर आजूबाजूला सगळे तात्या विंचूच आहे. पैशांसाठी आपलं इमान विकणं हे शरीर विकण्यापेक्षाही अतिशय घाणेरडे आहे. उथळ पाण्याला खळखळाट राहतो सर, तसं जीवनामध्ये तुमच्या जर खळखळाट येत नसता, त्याच्याकडे नोट आहे ना ते वाजक आवाज निघाले, पण त्याच्याकडे चिल्लर आहे ना ते फार आवाज खणखण खळखळ खळखळ. एक वडापाव खाला बाकी खळखळ बंद होती. विहिरीला पाणी लावायचं असेल ना तर एकाच ठिकाणी खोल खोदावं लागेल, थोडी इथं खोदली थोडी तिथं खोदली. सर 100 फूट विहीर खोदली, फक्त 10 विहिरी 10 फुटाच्या खोदली, लगेच पाणी लागा. पावसाळ्यामध्ये पाणी साचल लागणार नाही. साचऱ्याला पाण्याला तुम्ही जर पाणी लागलं भरत असाल त्याच्यासारखा मूर्खपणा नाही. तुम्ही चुकीचं करताय, येणारा काळ तुम्हाला सांगेल. तुम्ही बरोबर करताय, येणारा काळ तुम्हाला सांगेल. तुम्ही करत राहा, आढवा राहा. दररोज एक पेक प्यानारा दारुड्या बनत नाही, पण तो कधी दारू सोडित नाही. तो जरी म्हटला मी सोडितो नाही सोडणार, पण जर अक्कल आहे ना तो सोडू शकतो, कारण तो पहा जातो, तो अति करतो. जेव्हा अति होती तेव्हा माती होती. माती म्हणजे नवीन सुरुवात आहे, लक्षात ठेवा. माती म्हणजे शून्य आहे. शून्य म्हणजे एकाच्या अगोदर शून्य येतो, सुरुवात आहे. जीवनाचा प्रवास असा कठीण प्रवासामध्ये तुम्ही मजबूत होणार आहात आणि सोप्या प्रवासामध्ये तुम्हाला आराम भेटणार आहे, जो गरजेचा आहे. परत तुम्ही जर सारखे जर दिशाबद्धित राहिले तुम्ही अडचणीत या, तुम्ही कुठे चालणार नाही. तुम्ही जर लूप मध्ये सापडले, तुम्ही जर द्वारका सर्कलला गोल 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 फिरत राहिले, तुमचं डिझेल संपलं, आयुष्य संपलं, पण द्वारका सर्कल संपणार नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला वाटलं की एखाद्या गोष्टीची शंका आली, विचारा त्यांना लगेच. त्याला दुःखू द्या, काय प्रॉब्लेम आहे विचारा. तुमच्या मनात त्याचा विष करण्यापेक्षा त्याला विचारा. त्याचे तुझे संबंध खराब होतील किंवा आणखी सुधारतील, तो भाग वेगळा. शुद्ध अंतःकरणाने तुम्ही त्याला सांगा की मला तुझ्याबद्दल असं माझ्या मनात आलं, तुला काय अर्थ, त्याचे बी मनात असेल तर तो सांगेल. मग तुम्ही अशा गोष्टीमध्ये तुम्हाला ज्या ज्या वेळेस एखादी गोष्ट करावीशी वाटते, एखादी गोष्ट डोक्यामध्ये येते, ते बोला. त्याचे परिणाम होऊ द्या, काय वाईट व्हायचे त्यातून सुधाराल तुम्ही कमीत कमी. पण मनातल्या मनात तुम्ही लोकांविषयी चिंतन करून करून तुमचं आयुष्य खराब होईल. लोकांचे विचार, लोकांचे अनुभव, लोकांच्या आठवणी, या सगळ्या गोष्टी मी आमचं मन असं अशुद्ध होत ते नंतर सडकं होणार. काही माणसं बघा नुसतं धक्का लावा, लगेच काहीतरी टोमणा मारणार, कधी दोष काढणार, नावं ठेवणार. त्यांना चांगलं बोलतात येत नाही. त्यांना वातावरण जर हसलं झालं ना, त्यांना असं होतं केव्हा मी गंभीर करे. तुम्हाला आत्ताच हे करावं असं वाटतंय, तुमचं अंतःकरण सांगते मला हे करायचं आहे, तुम्हाला कळत नाही की सर माझं अंतःकरण काय बोलतंय तेच मला कळत नाहीये. एक काम करा, सुट्टी घ्या, जा एकटे राहा, एकटी. मोबाईल नाही, आवाज नाही, पशु पक्ष्यांचे आवाज, वनस्पती, झाडी, नद्या, पाणी, ह्याच्या सहवासात 2-3 दिवस राहा आणि शांत. कुठला विचार करू नका, काही करू नका. मग अशा 3 दिवस झाल्यानंतर मग तुम्ही विचार करा माझं जीवन काय आहे, मला जायचं कुठे, मी का करतोय सगळे, मी जे धावपळ करतोय त्याचे काय उद्देश आहे, यांनी कोण सुखी आहे, विषय काय आहे. का ज्या मार्गाला तुम्ही निघाले तिथून बाजूला होऊ नका, विषय एवढाच आहे. आणि मग एवढं जर तुम्ही केला तर जीवनामध्ये तुमच्या गाठीला काय येणार आहे, अनुभव. हे अनुभव हीच तुमची मिळकत आहे, लक्षात ठेवा. लोक म्हणतात देव आहे का, देव आहे तर संकट का बरं देतो. तुम्ही असं म्हणायचे शाळा आहे तर परीक्षा का घेते. कठीण सराव जर केला तर जीवन कसं जातं, सोपं जातं. आणि जर सराव जर सोपा केला तर जीवन कसं जातं, कठीण आणि एवढं सुख. आपण एक जीवनाची दिशाच भरकटून घेऊ का. आणि भरकटणं जे आजच्या काळामध्ये तुम्हाला दिशा नाही सापडलेली, तुम्हाला ध्येय नाही सापडत आहे, कुठे जायचंय ते कळत नाहीये. त्याचं कारण आहे की आमचं जे लक्ष आहे ते स्थिर नाही. तुमचं मन जिकडे घेऊन जातं ना सर, आम्ही तिकडे जातो. आम्हाला जिकडे जायचंय तिकडे नाही जात. बरं तुम्ही म्हणायचं आम्हाला कसं कळणार किंवा कुठं जायला पाहिजे? तुम्हाला पश्चाताप होतो ना, होतो की नाही होतो? रिग्रेट होतो ना, काहीतरी केलं की काय होतो, हे नव्हतं करायला, बरोबर असं होतं ना, म्हणजे तिकडं जायला नको. त्याचे परिणाम वाईट आहे हे तुम्हाला आधी माहिती नसतं का? हॅलो, माहिती असतं पण कानावर ओळख. जाऊ दे बाबा, एवढे वेळेस एखाद्या वेळेस लोक एवढे कोट्याचे करताय, आपण 1000ची केले नाही, काय फरक पडला. चोरी म्हणतो मी, भ्रष्टाचार आहे, खोटं बोलणं आहे,
तुमच्यापैकी कोण असा आहे जो मला सांगेल का सर मी एकदाही खोटं बोलत नाही आणि एकदाही मी कोणाशी काही चेहऱ्यावर वेगळं आणि बाजूला वेगळं वागत नाही, आपलं एकदम काचेच्या भांड्यासारखं आहे, एकदम ट्रान्सपरंट. असं कोण आहे? कोण आहे? थोडं तरी आम्ही सर थोडं बरं वागतो, नाही तर संबंध खराब होती. हां, हाय विचार करतो तो माझ्याबद्दल. म्हणजे तुझ्या जीवनाचं वाटलं झालं तरी चालेल, पण तो काय विचार करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. तुझं चरित्र बिघडलं तरी चालेल, पण समोरचा काय विचार करतो ते. म्हणजे आज तुम्ही एक खोटी प्रतिमा घेऊन निघताय. जो माणूस स्वतःचं अस्तित्व जर खोटं बनवतोय त्याला योग्य दिशा कशी मिळणार आहे? मिळेल का? तुम्ही घर स्वच्छ केलं, तुम्ही मात्र ते घर स्वच्छ केलं ते काय जळमाटं लागलेले, गार लागले, सगळे अंग खराब झालेले तेच घेऊन मिळवताय त्या का स्वच्छ घरामध्ये? काय होईल? तुम्ही बाहेरून सुंदर आंघोळ करता, छान छान कपडे घालता सर, खूप नटवता त्याला, आणि आतमध्ये मन मात्र तुमचं अपवित्र ठेवता. तुमचं अंतःकरण तुमचं चरित्र खराब ठेवता. चित्र कितीही बदला, चरित्र खराब असलं त्या चित्राला काहीच किंमत नाही. तात्या विंचूचा जो बाहुला होता की नाही, तो किती सुंदर होता, क्यूट होता, क्यूट ह्याच्या भाषेमध्ये. पण जेव्हा तो मंत्र पाळायचा छातीवर बसायचा, ओम भगवती भागोदरी ओम फट स्वाहा, तेव्हा आपल्या सुद्धा अंगावर काटा यायचा. क्यूट ना बाहुला तर क्यूट बस, अगोदर किती क्यूट होत असेल. तो तात्या विंचू तिथं नाही आहे, हे माझ्यासमोर आजूबाजूला सगळे तात्या विंचूच आहे. का? कारण आम्ही आमचं अंतःकरण अशुद्ध केलेलं आहे. सर मला सांगा, तुमच्या डोळ्याला जर बाहेरून जर अंधारी आली तर तुम्हाला कुठे जायचं कळल का? नाही कळणार. आणि म्हणून स्वतःचं अंतःकरण शुद्ध असणं गरजेचं आहे. तो स्वतःच तुम्ही स्थिर असले पाहिजे. काय होतं आज, मला आज काय पाहिजे होतं सर, कोणाला विचारा, त्याला आज डॉक्टर व्हायचं होतं, उद्याला सगळ्यांनी म्हणतो नाही नाही मला आहे ना पोलीस व्हायचं. बरोबर आहे का? तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्हाला आज नेता व्हावं असं वाटतंय, उद्या तुम्हाला अधिकारी व्हावं असं वाटतंय, परवा तुम्हाला आणखीन बिझनेसमॅन व्हावं असं वाटतंय. तुमचं मन सतत काही ना काही भरकट नाही. आज तुम्ही काहीतरी पाहिलं तेच हवं आहे तुम्हाला, आहे की नाही? आता स्त्रियांनी कोणत्या साड्या घालाव्या हे कोण ठरवतं? कोण ठरवतो? मालिकावाले ठरवतात, पिक्चरवाले हिरोईन्स ठरवतात. कोणत्या प्रकारचे पॅटर्न्स, पुरुषांनी कोणते कपडे घालावे हिरो ठरवतात. पोरांना असं वाटतं नाही अमक्या अमक्या कंपनीचा पेन घेतला की जास्त उत्तर सोपं येतील, असं भ्रम आहे पोरांमध्ये. हॅलो, ते पेनवाले जाहिरात करतात तशी. हां, आता बंद झाले, मध्ये मध्ये यायची जाहिरात, आहे का नाही? आमच्या कंपनीचा पेन हातात घ्या, उत्तर पटापट सुटतात. तू कशाला अभ्यास करेल म्हणजे बस पेन घ्यायचा विषय सांगतो. कोणाला फसवतो काय आपण? म्हणून अंतःकरण शुद्ध अभ्यास. तुमचं अंतःकरण जो पण शुद्ध नाही तो पण तुमचं चित्त सगळं काय होणार? भरकटत पण. बरोबर आहे ना? तुमच्या जीवनामध्ये प्रवासामध्ये तुम्हाला प्रचंड प्रलोभन मिळणार आहे, पण तुमचं जे मूळ उद्दिष्ट आहे त्याच्यातून तुम्ही ढळता कामा नये. तुम्हाला आजूबाजूला पैशाचं प्रलोभन येणार आहे, तुम्हाला आजूबाजूला प्रतिष्ठेचं प्रलोभन मिळणार आहे. आपले काही शेतकरी आहे त्यांच्याकडे इतर कंपन्यांचे लोक जातात, काही नाही फक्त आमचा बॅनर लावून एक फोटो काढा, 5,000 रुपये देतो. आमच्या एका शेतकऱ्यांना काठीत काढ. हां, आता इथून निघता त्वच्या पाठी लाल करू म्हणे. हे काय अढळ आपलं जे मन आहे ते ढळू द्यायचं नाही इकडून तिकडे. ते 5,000 रुपये घेऊन हा काय होणार आहे? भ्रष्ट होणार आहे. हॅलो, लोक काय म्हणतील हा बाजूला ठेवा, त्याचा अंतःकरणच त्याला काय करणार आहे? टोचणार आहे. हे काय केलं तू? खोटं बोलला, खोटं केलेलं. बरोबर आहे. हां, किती रुपयासाठी? 5,000. तुझ्या चरित्राची किंमत फक्त 5,000 रुपये. नाही, किंमत लाव, हरकत नाही. 5,000 रुपये एवढा तुच्छ किंमत पण लावता आली पैसे. बरोबर आहे नाही? आणि म्हणून पैशाने किंमत मोजता येईल असं जर तुमचं चारित्र्य असेल ते वेश्येपेक्षाही स्वस्त आहे. लक्षात ठेवा. आपण उघड वेश्यांना कधी नावं ठेवतो. त्यांचा व्यवसाय, त्यांच्यामुळे जे
शरीरावर मनावर नियंत्रण नसलेले जे काही माणसं आहेत त्या माणसांचं गरजा पूर्ण होता, समाजामधले अत्याचार कमी होतो, त्यांचे आपण आभार मानले पाहिजे. पण छुप्या पद्धतीनं वेश्या व्यवसाय करणारे किती जण आहेत? फक्त स्त्रियांनाच लागू नाही होते, पुरुषांना पण लागू. भ्रष्टाचार हे वेश्या व्यवसायच आहे सर. हां, पैशांसाठी आपलं इमान विकणं हे शरीर विकण्यापेक्षाही अतिशय घाणेरड आहे. नाही आहे? हॅलो, शरीर तर नश्वर आहे, ते नष्ट होणार आहे. ते विकलं काय फरक पडतो? तुम्ही तुमचं अंतःकरण विकता, तुमचा आत्मा विकता. हे मात्र फारच गंभीर आहे. आणि म्हणून असं जर आपलं जीवन असेल तर सर आम्हाला कुठे जायचं आहे, आम्ही सहज इकडं तिकडे आमचं डचमा. मला सांगा, आज चलो घरी छलकत जाय. तुम्ही जर अर्धी जर घागर भरली तर ती सारखी हिंदळतात इकडून तिकडं तिकडून तिकडं. हां, उथळ पाण्याला खळखळाट राहतो सर. तसं जीवनामध्ये तुमच्या जर खळखळाट येत नसतास, त्याच्याकडे नोटा आहे ना ते वाजक आवाज नाही काढले, पण त्याच्याकडे चिल्लर आहे ना ते फार आवाज करते. खन खन खळ 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 खळ. हां, लेकिन एक वडापाव खाला बाकी खळखळ बंद होती. दुसऱ्याला चालायला शिल्लक राहत नाही. लक्षामध्ये. म्हणून आपण जीवनामध्ये जी खळखळ आहे ती आपली ती स्थिरता नसल्यामुळे, आपली पुरुषार्थ नाही आहे आपल्याकडे. तुमच्या खिशामध्ये नोटा पण असू शकल्या असत्या, पण तुमच्याकडे पुरुषार्थ नाही आहे. तुम्ही जीवन डावावर लावून येतं, मेहनत करत नाही आहे, तुम्ही निष्ठा ठेवत नाही आहे. विहिरीला पाणी लावायचं असेल ना तर एकाच ठिकाणी खोल खोदावं लागेल. थोडी इथं खोदली, थोडी तिथं खोदली. सर 100 फूट विहीर खोदली, फक्त 10 विहिरी 10 फुटाच्या खोदले. हॅलो, लागत पडलं का? मी पावसाळ्यामध्ये पाणी साचल लागणार नाही करताय. साचऱ्याला पाण्याला तुम्ही जर पाणी लागलं भरत असाल त्याच्यासारखा मूर्खपणा नाही. आणि हेच आमच्या जीवनामध्ये इतरांनो, आम्ही स्थिर नाही आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, तुम्हाला कुठं जायचं आहे ना, हे सोपं असू द्या कठीण असू द्या, आढळला तुमचं ठरलं ते जायचं आहे. भले ते योग्य असू देत अयोग्य, तुम्हाला ते योग्य वाटतंय की नाही वाटतंय सोडून द्या विषय. तुम्ही चुकीचं करताय, येणारा काळ तुम्हाला सांगेल. तुम्ही बरोबर करताय, येणारा काळ तुम्हाला सांगेल. तुम्ही करत राहा, आढळा राहा. कसं राहा? परिपूर्ण अवस्थेपर्यंत जा. मी नेहमी सांगतो, दररोज एक पेक प्यानारा दारुड्या बनत नाही, पण तो कधी दारू सोडित नाही. तो जरी म्हटला मी सोडितो, नाही सोडणार. पण जर अटकल आहे ना तो सोडू शकतो, कारण तो पहा जातो, तो आती करतो. जेव्हा आती होती तेव्हा माती होती, लक्षात ठेवा. माती म्हणजे नवीन सुरुवात आहे, लक्षात ठेवा. माती म्हणजे शून्य आहे. शून्य म्हणजे एकाच्या अगोदर शून्य येतो, सुरुवात आहे. कधी पण आहे ना, 7 वरून 8 जायचं, 8 वरून परत 6 यायचं, 6 वरून परत 7 जायचं, 7 वरून परत 9 जायचं, 9 वरून परत 6 यायचं. हे आपल्या फुगड्या खेळण्यापेक्षा जा शून्यावर जा, परत सुरुवात कर. एकदा तू एकावर आला तो 2वरच जा, 2वरून 3वरच जा. आणि हे कधी शक्य आहे सर? हे तुमचं शरीर तृप्त करा पहिलं, तुमचं ध्येय. मन तृप्त करा, शांत करा, भावना तुमच्या शुद्ध करा. तुम्ही जर ह्या टप्प्याने जर वरती गेलात, तुम्हाला हळूहळू कळेल मला कुठे जायचे. कळलं ना? हे मी जर सांगितलं तुम्हाला कुठं जायचं तर ते माझं ध्येय आहे, तुमचं थोडी आहे. तुम्ही जर माझ्या ध्येयावर चालायला लागले तर तुम्हाला काहीतरी आयुष्यामध्ये असं वाटणार आहे की अरे उगाच आयुष्य वाया गेलं, उगाच यांच्या मागे लागलो. बरोबर आहे ना? आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे, आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला सोपी वाटत असेल किंवा कठीण वाटत असेल, बघा एकच गोष्ट असते. सुरुवातीला आता एखाद्या रस्त्याला आपण निघालो प्रवासाला, अगदी तुम्ही इथून निघाला आणि तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे, नाशिक रोडवरून त्र्यंबकेश्वरला जायचं आहे, तर तुम्हाला काही ठिकाणी मोकळा रस्ता भेटणार आहे, काही ठिकाणी ट्रॅफिक लागणार आहे, काही ठिकाणी एकदम निमुळता रस्ता लागणार आहे, काही ठिकाणी रुंद रस्ता भेटणार आहे, एखाद्या ठिकाणी तुम्हाला छोटासा घाट बी लागणार आहे.
हॅलो, सगळी का सारखं लागणार आहे का? नाही, काही ठिकाणी सोपा, काही ठिकाणी. मग जीवनाचा प्रवास असाच. कठीण प्रवासामध्ये तुम्ही मजबूत होणार आहात आणि सोप्या प्रवासामध्ये तुम्हाला आराम भेटणार आहे, जो गरजेचा आहे. परत तुम्ही जर सारखे जर दिशा बदलत राहिले, तुम्ही अडचणीत या, की तुम्ही कुठे चालणार नाही. तुम्ही जर लूपमध्ये सापडले, तुम्ही जर द्वारका सर्कलला गोल 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 फिरत राहिले, तुमचं डिझेल संपलं, आयुष्य संपलं, पण द्वारका सर्कल संपणार नाही. लक्षात ठेवा. कळतं का तुम्हाला? आणि म्हणून तुम्हाला दिशेची गरज आहे आणि आढळ राहण्याची गरज. तुम्हाला एवढं तर कळलं पाहिजे ना, अरे आपण आलो होतो, बरं कसं काय आलो. मग तुमची अवस्था ते दावड्यांसारखी हो. रात्रीच्या वेळी नदी पार करत होते आणि होडीमध्ये बसले आणि रात्रभर बोलले होते, रात्रभर होळी मिळते. नदी यांची दारू संपली, पण नदी संपला. उचलली तोपर्यंत पहाट झाली. सदोबा गणोबाला विचारतो, काय गणोबा? म्हणजे काय झाली? उतरली म्हणतो. आपलं गाव काय दिसत नाही गाड्या. हा ना, बरं रात्रभर माझं अख्खं माझं अंग शरीर कपडे सगळे ओढले झाले आम्हानी, एवढं बोलावलं म्हणे. मग गणोबा तिकडून म्हणतो, अहो सदोबा पहिलं का मागं? म्हणजे काय? अहो तुम्ही ती दोरीच नाही सोडली खुटीची, ती खुटीला दोरी अडकल तशीच राहिली. त्याच्यामुळे आपली होळी जागेवरच जातं. आपलं आयुष्य असंच आहे. पण खूप बोललो होतो, खूप बोललो, जागेवरच राहतो. कुठं जायचं हे माहिती आहे, पण प्रवास असा होतो. आणि म्हणून मित्रांनो, आपण सर्वांनी आपलं जे लक्ष आहे ना, ते कधी ढळू देऊ नका. जे ठरवलं आहे तुम्ही त्या दिशेने चालत राहा. चुकीचं असो बरोबर असो, हे तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला वेळ ठरवेल ना की तुम्ही बरोबर जाताय की नाही, पण ते परिपूर्ण करा. तुम्ही प्रत्येक गोष्टीला अर्धवट करायला लागले तर अर्धवट गोष्ट माणसाच्या आयुष्यामध्ये कर्मबंधन निर्माण करते. अर्धवट गोष्ट पाप असते. लक्षात. कुठली गोष्ट तुम्हाला वाटलं की एखाद्या गोष्टीची शंका आली, विचारा त्यांना लगेच. त्याला दुःखू द्या, काय प्रॉब्लेम आहे विचारा. तुमच्या मनात त्याचं विष करण्यापेक्षा त्याला विचारा. त्याचे तुझे संबंध खराब होतील किंवा आणखी सुधारतील, तो भाग वेगळा. पण शुद्ध अंतःकरणाने तुम्ही त्याला सांगा की मला तुझ्याबद्दल असं असं माझ्या मनात आलं, तुला काय अर्थ. त्याचे बी मनात असेल तर तो सांगेल. मग कळलं का? तुम्ही अशा गोष्टीमध्ये तुम्हाला ज्या ज्या वेळेस एखादी गोष्ट करावीशी वाटते, एखादी गोष्ट डोक्यामध्ये येते, ते बोला. त्याचे परिणाम होऊ द्या, काय वाईट व्हायचे त्यातून सुधाराल तुम्ही कमीत कमी. पण मनातल्या मनात तुम्ही लोकांविषयी चिंतन करून करून तुमचं आयुष्य खराब होईल. कळलं तुम्हाला? तुमच्या शरीराला मनाला कळू द्या याचे परिणाम काय होतात, म्हणजे भोगून जा. काही लोक मनातल्या मनात त्या भावना दडपून दडपून आतमध्ये सगळ्या प्रकारच्या विचारांचं असं एक रसायन बनवतात जे सडलेलं असते. तुम्ही जनावराची गव्हाण असते ना, त्या गव्हाणीमध्ये चारा टाकतात. चारा टाकल्यानंतर जर मिरची जर नसेल, आपल्याला माहितीच आहे, तर ते उष्टावळ टाकतं जनावर. टाकतं की नाही? ती उष्टावळ ते तशीच पडली, त्याच्यावर तुम्ही नवीन चारा टाकला. असं तुम्ही जर 7 दिवस करत राहिले तर काय होणार? खालचा चारा सडून जाणार, सडण्यातच ना. आणि तो सडलेला चारा कसाच असताना 8-10 दिवसांनी तुम्ही जर ताजा चारा जरी टाकला तरी ते जनावर त्या चाऱ्याला तोंड लावणार. असं आमचं आयुष्यामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये आमचा आत्मा एवढा दुखावला जातो. त्यामुळे आम्ही मनामध्ये एवढी घाण साचवतो, एवढे विचार, एवढे ह्या ज्या आठवणी आहे सगळ्या लोकांचे विचार, लोकांचे अनुभव, लोकांच्या आठवणी, या सगळ्या गोष्टी मी आमचं मन असं अशुद्ध होत ते नंतर सडकं होऊन जातं. काही माणसं बघा नुसतं धक्का लावा, ते लगेच काहीतरी टोमणा मागणार, काहीतरी दोष काढणार, नावं ठेवणार. त्यांना चांगलं बोलतात येत नाही. त्यांना वातावरण जर हसं झालं ना, त्यांना असं होतं केव्हा मी गंभीर करे. काही लोक बघा म्हणजे स्वतः तर असे कायम त्याचे 12 वाजवलेले असतात, पण दुसऱ्याचे जर 10 वाजले त्याला प्रश्न पडतो याचे कशाला दाव आहे, पहिले 12 वाजव. मग ते तशी व्यवस्था करतं, तसं वागतं, ते तसं बोलतं. मित्रांनो, याचं कारण काय? त्याने आतमध्ये स्वतःला सडवलं आहे. कळलं? आणि म्हणून पहिली गोष्ट महत्त्वाची आहे, जीवनामध्ये तुम्ही मन स्थिर करा, तृप्त करा, पुढे चला. आणि ज्या दिशेला तुम्ही निघालात आत्ता, तुम्हाला आत्ताच हे करावं असं वाटतंय, तुमचं अंतःकरण सांगते मला हे करायचं आहे, तुम्हाला कळत नाही की सर माझं अंतःकरण काय बोलते तेच मला कळत नाही आहे. एक काम करा, सुट्टी घ्या. कुठून सुट्टी घ्या?
हा सर बरं झाला तुम्ही येऊ. तुम्ही 3-4 दिवस सुट्टी घ्या, नुसती ऑफिसमधून नाही, तुमच्या घरच्यांपासून. आणि सिंगापूर पटायला जा असं नाही, विपश्यनीला जा. इगतपुरीला विपश्यना केंद्र आहे, तिथे अर्ज करा, तिथे जा. किंवा अशा ठिकाणी जा जिथे सुंदर असा निसर्ग आहे, वातावरण आहे. 3 दिवसाचं खाण्यापिण्याचं घेऊन जा बरोबर, सगळं भाजीपाला फळं असंच न्या. तिथे बी कुरकुरे मुरमुरे घेऊन, पेला वेळा. गाडी गण चांगली आहे पण पेट्रोल खराब टाकते, धुरच नाही तुझा. ते म्हणते काय धुरच नाही बघा, टाकीतच तू ते अरे रॉकेट त्याच्यामध्ये गाडी पेट्रोलची रॉकेट टाकेल. तिथे जा आणि फोन घरी ठेवा. नाही जरा मग अवघड आहे सर, मग मी थोडं सोपं का थोडी सांगणार आहे. कुछ पाने के लिए कुछ होना पड़ता है, और बहुत कुछ पाने के लिए बहुत कुछ होना पड़ता है भाई. मग तिथं जा, सफेद कपडे, हा मस्त पैकी, म्हणजे पाहणारे घाबरून निघून गेले पाहिजे. बरं तुमच्या जवळ कुणी आलं, मंदिर पहा, काही निर्जन असं या ठिकाणी कोणी डिस्टर्ब करत नाही अशा ठिकाणी जा. एकटे राहा, एकटे, मोबाईल नाही, आवाज नाही, पशुपक्ष्यांचे आवाज, वनस्पती, झाडी, नद्या, पाणी ह्याच्या सहवासात 2-3 दिवस राहा. आणि शांत, कुठला विचार करू नका, काही करू नका. जग बंद पडत आहे ना, तुम्ही हे म्हटलं होईल बरोबर आहे की नाही. तुमच्यासाठी तर बंद पडेल की नाही. हां मग अशा 3 दिवस झाल्यानंतर मग तुम्ही विचार करा, माझं जीवन काय आहे, मला जायचं कुठे, मी का करतोय सगळे, मी जे धावपळ करतोय त्याचे काय उद्देश आहे, यांनी कोण सुखी आहे, खरंच सुखी आहे का. हा सगळा विचार ते करा आणि मग तुम्हाला कळेल का तुमच्या जीवनामध्ये नक्की जीवन काय आहे आणि ते कुठे चाललेलं आहे, कुठे जायला. विपश्यना 7 दिवस असते, 7 दिवस जा. लोकनिम्या याच्यातून पळून यायचा. तुम्हाला शांती पाहिजे ना, मग तिथे शांती आहे मूर्त स्वरूपामध्ये, तुम्ही त्या शांतीला घाबरून पाहून येता. तुम्हाला नक्की शांतीच पाहिजे होती का. हां अशांतीच्या बागेत मागे काय पळता तुम्ही. म्हणजे आमचं काही निश्चित ठरलेलं नाही आहे की नाही. मुंबई ब्लू पुणे चित्रपट पाहिला असेल ना, नसेल पाहिलं तर पहा. ठरतच नाही हो नेमकी काय करायचं. पहिला पिक्चर त्याच्यामध्येच गेला, पहिला भाग का काय करायचं हे ठरतच नव्हतं नेमकी. तुझ्याविषयी मला काय वाटतं हे कळेपर्यंत पिक्चर संपला. बऱ्याच जणांचं पण निम्मा आयुष्य होत होतं. नेमकी तुम्हाला आवडतंय का तुम्हाला आवडतो पण हेच कळत नाही. शो नेमकी आवडत होता की नव्हता. एखादा नोकरीला येतो आणि मला हे करिअर आवडत होतं की नव्हतं मला हेच कळत नाही. आज हॅलो, सोपं अवघड हा विषय नाही आहे. विषय काय आहे का ज्या मार्गाला तुम्ही निघाले तिथून बाजूला होऊ नका. विषय एवढाच आहे. आणि मग एवढं जर तुम्ही केलं तर जीवनामध्ये तुमच्या गाठीला काय येणार आहे, अनुभव. हे अनुभव हीच तुमची मिळकत आहे, लक्षात ठेवा. तुम्ही काय नंतर मिळवलं तिथं पोहोचल्यावर हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही प्रवास करताना जो संघर्ष करणार आहात तो संघर्ष खऱ्या अर्थाने, जर तुम्हाला प्रवासामध्ये कठीण प्रवास लागला तर तुम्ही त्या परमेश्वराचे काय म्हणले पाहिजे, आभार. लोक म्हणतात देव आहे का, देव आहे तर संकट का बरं देतो. मग तुम्ही असं म्हणायचे हां शाळा आहे तर परीक्षा का घेते. शाळाच परीक्षा घ्यायला आहे भाऊ. परीक्षेसाठीच अट्टहास आहे. वर्षभर शिकवायचे पोरांना, ट्युशन द्या, हे करा ते करा. हे कधी कळणार आहे, परीक्षेवीच कळणार आहे तू किती दिवे लावले. जीवनामध्ये संघर्ष ज्यावेळेस तुम्हाला मिळतो तो तुम्हाला कठीण असला तरच मिळतो सर. राईट. लोक व्यायाम करता म्हणजे काय करता, शरीराला कठीण काय करता, एक्सरसाइज देता, बरोबर आहे ना. कठीण सराव घेता. मग कठीण सराव जर केला तर जीवन कसं जातं, सोपं जातं. आणि जर सराव जर सोपा केला तर जीवन कसं जातं, कठीण आणि एवढं सुख, बरोबर आहे. पण जीवनाचा प्रवास जो आहे तो प्रवास मित्रांनो कुठे जायचं आहे, तुम्ही कुठे पण जा. कुठे जायचं आहे असं का म्हणले ते, कुठेही जा असं नाही का इथेच जा. ते तर म्हणले असते हां तुम्हाला जीवनामध्ये मुक्तीकडे जायचे, मोक्षाकडे जायचे, वैकुंठाला जायचे, कैलासाला जायचे. मग तुम्ही म्हणले असते सर मग तिकडं सध्या रे माझा विचार जेव्हा होईल तेव्हा भाऊ.
काही जण तरुणपणी म्हणतात मला कैलास जायचं व कुंडाला जायचं. काही जण म्हातारपणी तरी म्हणतात नाही अजून माझं राहिलं जातो. कळलं का? हो यम दरवाजा येऊ बस गोळ्या बिस्किट वाईट झालंच. मी तर त्याला सांगतो बाबा नाही संघ जिंकत आपण दोघे सगळ्याच राहू. तुला जेव्हा वाटेल तेव्हा आपण जाऊ. कळत या फक्त शेवटच्या क्षणापर्यंत मला जिवंत राहू दे बस. लोक असं म्हणले अरे काय होते सर माझ्याबरोबर होते मी इथं पाहिले हे करता ते करता नाही 6 महिने पडेल होते असं नको. कळलं? आंबून जायचं नाही. लोकांनाही आंबवायचं नाही आपणही आंबायचं नाही. हसत खेळत आलो हसत खेळत जायचं. हे ह्या जीवनाचं काय आहे उद्दिष्ट आहे. आणि ज्याला असं जीवन कळलं तो कधी आपल्या लक्षापासून ढळत नाही. आणि जो ढळत नाही त्याला सोपं आणि कठीण याचा काही फरक पडत नाही. आणि ज्याला असा फरक पडत नाही तो आपल्या उद्दिष्टाकडे प्रवास केल्याशिवाय धन्यवाद.